सुद्धा सर्वांनी जेवण केलेलं आहे. सर्वांचा आवाज मात्र तेवढा झाला पाहिजे. श्री दत्तात्रय महाराज की. तुम्ही एवढे लोक असून माझा आवाज सर्वांपेक्षा जास्त आहे. मी एकटा असून माझा आवाज एवढा जास्त आहे. तुमचा सर्वांचा आवाज किती मोठा असला पाहिजे. परत एकदा श्री छत्रपती महाराज की. आता आपण मामांचा जय जयकार करायचा. जेवढी ताकद असेल हा स्लॅब 1 फूट उंच उडाला पाहिजे आणि परत खाली बसला पाहिजे. यातूनच आपलं आणि मामांचं प्रेम आपल्याला दिसून येतं. प्रेमीच्या रेखापासून आपण मामांचा जय जयकार यासाठी केलेला आहे की त्यांनी जे आपल्याला उपकार केलेले आहेत. मला तरी वाटतं की या जन्मामध्ये ते कधीच भेटू शकणार नाही. परमेश्वरच आपल्याला ती संधी प्राप्त करून देतील की त्यांचे उपकार या जन्मी नाही तर पुढच्या अनेक जन्मामध्ये हेच गुरु आपल्या सर्वांना नामले पाहिजे. हेच गुरु आपल्या सर्वांना नामले पाहिजे. हीच परमेश्वराची प्रार्थना आहे. यानंतर पुढील विचार या ठिकाणी व्यक्त करणार आहे. ज्यांचे अनेक व्याख्याने नेटवर्कच्या माध्यमातून होत असतात असे परम स्नेही आमचे ज्येष्ठ गुरुबंधू तुषार श्री सागरमणी दादा तळेगावकर दादांना विनंती आहे आपण आपले विचार मांडण्यासाठी या ठिकाणी उपस्थित व्हावं. टाळ्याच्या गजरामध्ये आपण दादांचे या ठिकाणी स्वागत करूया. पुनश्च विनंती परमपूज्य आदरणीय श्री सागरमणी दादाजी तळेगावकर. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी. आज या ठिकाणी सुंदर असं गुरुपूजन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. माझे स्नेही आणि दादा यांनी मला विचारलं की आपण बोलाल का. हा प्रश्न आल्यानंतर मामाजी समोर काय बोलायचा हा दुसरा प्रश्न माझ्या मनामध्ये निर्माण झाला आणि तेवढ्यातच मला एक श्लोक आठवला. एका कवींनी हा श्लोक म्हटलेला आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी नमूद केलेलं आहे की आपल्या आयुष्यामध्ये 3 गोष्टी अशा आहेत की ज्या ईश्वराच्या मनोधर्माशिवाय आपल्याला प्राप्त होऊ शकत नाही. पहिला आहे मनुष्यत्व, दुसरा आहे मुमुक्षुत्व आणि तिसरा आहे महापुरुष संशय. मनुष्यत्व म्हणजे आपल्याला मनुष्य देह प्राप्त होणं आवश्यक आहे आणि त्या मनुष्य देहामध्ये आम्हाला मोक्षाची इच्छा असणे ही तेवढीच आवश्यक बाब आहे. ज्ञान तर आपल्याला प्राप्त होतच परंतु प्रत्येकाला मोक्षाची इच्छा मनामध्ये निर्माण होईलच असे नाही आणि म्हणून ती सुद्धा होणं अपेक्षित आहे. म्हणजे तशा पद्धतीचं मनुष्य देह भेटणं ज्यामध्ये आपल्याला ज्ञान होईल असं मनुष्य देह पण परमेश्वराच्या मनोधर्मानेच ते प्राप्त होईल आणि त्यामध्ये सुद्धा आपल्यामध्ये ही इच्छा असणं ही ईश्वराशी आपण जोडलेलो असू तरच आपल्याला ही मोक्षाची इच्छा पण आपल्या मनामध्ये निर्माण होईल. आणि सोबतच या सगळ्या गोष्टी घडवून घेण्यासाठी श्री गुरुजींचं असणं महापुरुष संशय म्हणजे महापुरुष म्हणजेच गुरुजी. तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर का कोणी महापुरुष येत असतील तर ते आहेत श्री गुरुजी. असं म्हटलं जातं की आपल्या जीवनातले पहिले जे काही गुरु आहेत ते आपले आई आहे, वडील आहेत, बरोबरच आहे. परंतु आपले आई वडील जे आहेत ते काय करत असतात, आपलं आयुष्य घडवत असतात, आयुष्याबद्दल बघत असतात, आपल्या अपत्याच्या गुणदोषांना ते जाणत असतात, परंतु ते जास्तीत जास्त गुणांचं कौतुक करतात. पण त्या मुलाच्या दोषाचं निरसन कसं करता येईल हे आई वडिलांना माहिती नसतं किंवा माहीत जरी असेल तर ते उपाय करतील नाही करतील कारण की ते ममतेमध्ये अडकलेले आहेत. त्यामुळे
कधी कधी आई वडील मुलांना योग्य ते शिक्षण पण करू शकत नाहीत, परंतु तसं गुरुजींचं नसतं. गुरु हे असे असतात की ते तुमच्या आयुष्याला तर पाहतात, पण आयुष्याच्या पलीकडे सुद्धा पाहतात आणि तुमचं आयुष्य इथे दृष्टपणही घडवतात आणि अदृष्टपण सुद्धा. जे जे तुमच्या आयुष्यासाठी उपयोगाचं आहे, तुमच्या जीवासाठी जीव स्वरूपासाठी जे उपयुक्त आहे, आवश्यक आहे, अशा सगळ्या गोष्टी घडवून आणण्याचं कार्य जे आहे ते श्री गुरुजींच्या माध्यमातून आपल्या आयुष्यामध्ये घडत असतं. मला कोणीतरी विचारलं की गुरूंचं असणं आवश्यक आहे का, आपण असं पुस्तकी पण ज्ञान काढू शकतो, आता त्याचे माध्यम उपलब्ध आहे. मी सांगतो की पुस्तकांच्या माध्यमातूनही ज्ञान मिळेल, परंतु ज्ञान कधीही गुरूंकडूनच आपण ते घेतलं पाहिजे. आणि तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये आध्यात्मिक गुरु हे आपल्याला असणं अति आवश्यक आहे. जसं माझं उदाहरण तुम्ही घ्या, याचा अनुभव मी स्वतः घेतलेला आहे की मला काय येतं हे मला स्वतःला माहिती नव्हतं. मला काही गोष्टी येत असतील, पण मला त्याबद्दल शून्य ज्ञान होतं. परंतु आचार्य प्रभू गुरुजींनी कदाचित या गोष्टी घेतल्या आणि मला काही सेवेसाठी उभं केलं. मी पूर्णपणे आत्मविश्वास शून्य व्यक्ती होतो काही काळाआधी, परंतु तो आत्मविश्वास त्यांनी मला दिला, उभं केलं आणि त्या माध्यमातून एक एक पाऊल मी टाकत गेलो आणि लक्षात आलं की हे आपल्याला येतं, हे आपल्याला माहिती नव्हतं, पण ते श्री गुरुजींना माहिती आहे. म्हणजे श्री गुरुजी हे किती आपल्या वागण्याचं, उठण्या बसण्याचं, बोलण्याचं किती बारकाईने निरीक्षण करतात. आपल्याकडे काय आहे याचं निरीक्षण करतात, काय नाही याचं निरीक्षण करतात, काय दिलं गेलं पाहिजे याचं निरीक्षण करतात, काही नाही दिलं पाहिजे याचं सुद्धा त्यांचं चिंतन त्या शिष्याबद्दल त्यांचं चालू असतं, सुरू असतं. आणि म्हणून ते म्हणतात की परमेश्वराचं प्रत्येक कार्य जीवाच्या भल्यासाठी असतं. ते पापणी जरी लावली परमेश्वर अवताराची, त्यातही अनेक जीवांचं भलं होतं. तसाच जो भाग आहे तुम्ही आचार्य प्रभू गुरुजींमध्ये बघितलेला आहे. मी 16 जून 1996 रोजी संवत्सर या ठिकाणी प्रथमचा मामाजींना पाहिलं आणि त्या दिवसापासून आज गायनपर्यंत मामाजींचं जेही काही दिनचर्या आहे त्या दिनचर्येमध्ये त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी शिष्यगण केवळ आणि केवळ त्या विद्यार्थ्यांचंच भलं आपल्याला त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला दिसून येतं. मग आम्ही बघायचो, जसं आता मामाजी नांदेड परिसरामध्ये गेलेले, संवत्सरला असताना सुद्धा 8-8 दिवस मामाजी स्थानबंधनाच्या निमित्ताने बाहेर जायचे. रात्री 2 वाजता जरी मामाजी संवत्सर आश्रमात पोहोचले तरी सकाळी 7चा गोठा व्हायचा म्हणजे व्हायचाच. या ठिकाणी माझ्या आधीची पण पिढी इथे उपस्थित आहे. आचार्य श्री शिकापूरचे बाबाजी आहेत, आचार्य डोळ श्री कारेगावचे बाबा आहेत, नलूभाऊ आहेत आमचे, अजूनही जुने लोक आहेत. यांनी प्रत्येकांनी मामांना जे पाहिलेलं आहे तेही सांगतील की मामाजींचं प्रत्येक कार्य आहे ते त्यांच्या विद्यार्थ्यांना घडवण्याचं, त्यांना वळवण्याचं, त्यांना ज्ञान देण्याचं हेच कार्य मामाजींनी केलेलं आहे. स्वतःचं आचरण जपून इतरांना सुद्धा त्यांनी, विद्यार्थ्यांना, शिष्यगणांना मोठं केलेलं आहे. आणि म्हणून आपल्या आयुष्यामध्ये श्री गुरुजी असणं हे अत्याधिक महत्वाचं आहे. मी अधिक काही याविषयी बोलणार नाही, कारण की आपण सर्व जाणत आहात आणि अजूनही या ठिकाणी वक्ते उपस्थित आहेत. आणि माझे हे 2 शब्द या ठिकाणी माझे विचार थांबवतो. धन्यवाद. धन्यवाद दादाजी. जोरदार एका टाळ्या आपण या ठिकाणी या ठिकाणी प्रत्येकाला जर उभं केलं तर तास ना तास मामाविषयी बोलणारे युवक या ठिकाणी आहेत. परंतु या ठिकाणी व्याख्यान होणार नव्हते, परंतु मामांनी आदेश दिला की या ठिकाणी व्याख्याने झाले पाहिजे. त्यांचे विचार या ठिकाणी आजच्या नवीन तरुण
विद्यार्थ्यांनी म्हणा किंवा या ठिकाणी आश्रमातील संत मंडळींनी ऐकले पाहिजे. ते अनुभव या ठिकाणी ऐकण्यासाठी गुरुवारांनी तो आदेश या ठिकाणी दिलेला होता आणि आपण तो करतो आहोत. नवीन नवीन अनुभव आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत, परंतु एक भजन सुद्धा आपल्याला सर्वांना ऐकायचं आहे. भजन मंडळासाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजूया आणि भजन मंडळाला विनंती आपण
इथल्या पायरीला चंदनाचा गंध आला. बंधूंनो, ज्यावेळेस या वाघोलीमध्ये आचार्य प्रवर मामांचं आगमन झालं, खऱ्या अर्थानं तो दिवस या वाघोली गावाचं नाव पूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये गणलं गेलं. या वाघोलीमध्ये प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी शिकून या संस्थेचं नव्हे, या धर्माचं, या पंथाचं नाव गगनाला त्या विद्यार्थ्यांनी पोहोचलेलं आहे. आणि त्याचं श्रेय मात्र परमपूजनीय परमादरणीय श्रद्धेय आचार्य प्रवर गुरुवर्य श्री मामाजींना जातं. हेच या पंथाचे आधारवड आहेत. यामध्ये काही बंधूंना, ज्यावेळेस आम्ही विद्यार्थी होतो त्यावेळेस मामा प्रत्येक विद्यार्थ्याला बोलवून शिकून समजून त्या विद्यार्थ्यांना घडवण्याचा प्रयत्न मामाने केलेला आहे. आज पंथामध्ये तेच सर्व विद्यार्थी या ठिकाणी उच्च पदावर पोहोचलेले आहेत. यापुढील विचार घेऊन येत आहेत परमपूजनीय परमादरणीय साहित्याचार्य श्री स्वतेकर बाबाजी. बाबांना विनंती की आपण या ठिकाणी येऊन आपले विचार व्यक्त करावे. बाबाजींसाठी